साहेब, माननीय आमदार फाटक साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही ग्रामस्थ मंडळ कुणकेश्वर, श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर यांचे वतीने या ठिकाणी आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत करीत आहोत। माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय निलेशजी राणे साहेब, आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत। राजापूर मतदारसंघाचे सन्माननीय आमदार माननीय सामंत साहेब, आपलंही आम्ही मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत। माननीय नामदार, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माननीय माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार, कोकणचे सुपुत्र, सिंधुदुर्गचे भूमिपुत्र आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्याकडून 1 लाख रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। राणे साहेब, आपल्याला मनपूर्वक धन्यवाद। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, आमदार माननीय निलेश राणे साहेब, आमदार माननीय किरण सामंत साहेब, आमदार माननीय रवींद्र फाटक साहेब यांचं श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनासाठी या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आम्ही श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सर्व ग्रामस्थ मंडळ कुणकेश्वर यांचे वतीने आपले सहर्ष स्वागत करीत आहोत।
जगदीश पूर्वे श्री भवानी देवताभ्यो नमः। प्रभु इकडून घ्या तिकडून श्री भवानी महादेवेश्वर देवताभ्यो नमः। मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि पुष्पमालां समर्पयामि। यानि कानि च वन्दनानि सन्ति प्रदक्षिणा पदे पदे महादेवेश्वर देवताभ्यो नमः। प्रदक्षिणास्थाने अक्षतां समर्पयामि नमस्करोमि असं हातं प्रार्थना करायची। आवाहनं न जानामि न जानामि 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 परिपूर्ण तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर प्रार्थनां समर्पयामि। अनेन यथाज्ञानकामिदोपचार द्रव्यसहित पूजनेन तेन श्री भवानी मूर्तिने कृतस्य कर्मणां संग्रहाप्त्यर्थं तत्संग्रहलाभाप्त्यर्थं महाविष्णुब्राह्मण पूजनं च करिष्ये तथा च दक्षिणाप्रदानं करिष्ये। नमो स्कन्दाय सहस्रमुखाय सहस्रपादाय सहस्राम्ने पुरुषाय चाष्टे सहस्रकोटिरुदाहरणे नमः। कल्याणं जन्मकारं जन्मदारमनोरदाः दैवत्रिजप्रसादेन सर्वे अर्थावोदरे यावद्भूताभिमुखा यावद्देवमहेन्द्रा यावत् प्रकाशदेवान् तावत् त्वं विजय भव यावत् भूमण्डलं दत्ते सचेतनं तावत् तिष्ठमे दिन्या सन्तते पुत्रपौत्रिके श्रीर्वत्य समायुष्यमारोग्यमाविदाभिनदाभ्यन्तरं परिन्दोषकलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ठीक आहे ह्रीं केशवाय नमः। ह्रीं नारायणाय नमः। ह्रीं माधवाय नमः। ह्रीं गोविन्दाय नमः। हात जोडा. मृत्युंजय महादेवाय ते नमः। श्री भवानी महादेवेश्वर देवताभ्यो नमः। श्री सर्वोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि। जय देवा मुंकेश्वर महाराज। आज हे माननीय एकनाथ शिंदे, त्याचप्रमाणे माननीय श्री रवींद्रजी फाटक, त्याचप्रमाणे माननीय श्री किरण सामंत, त्याचप्रमाणे माननीय निलेशजी राणे यांनी आपली महाशिवरात्री निमित्त विधिवत अत्यंत श्रद्धेने आपले पूजन केलेले आहे ते मान्य करून घ्या। या पूजेचं कल्पोक्तपद या सर्वांना प्राप्त करून द्या। आपली कृपादृष्टी सतत या माननीय आदरणीय लोकांच्या पाठीशी ठेवा।
त्यांच्याकडून आपल्याकडे काय अन्याय प्रकारे त्याच्याकडे क्षमा करा. त्यांच्या ज्या काय शुभ मनोकामना असतील त्या परिपूर्ण करा आणि त्यांची उत्तरोत्तर याही पेक्षा आहे त्यापेक्षा प्रगती होत जाऊ दे. अशा प्रकारे यामध्ये काही अडीअडचणी ग्रहपीठ असतील त्याचं निराकरण करून सर्व ह्या माननीय लोकांचं ज्या मनोकामनाचं परिपूर्ण करून रखवाली आधार माझ्या हर हर महादेव. चला पुढे जाऊ मी ना जाऊ. मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माननीय आमदार निलेशजी राणे साहेब, माननीय आमदार रवींद्र फाटक साहेब, माननीय आमदार किरण सामंत साहेब, आपलेही या महाशिवरात्री यात्रेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. श्रीदेव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई, ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि सर्व ग्रामस्थ मंडळ कुणकेश्वर यांचे वतीने आपले सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो. श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री निमित्त श्री कुणकेश्वर देवासाठी दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ते आमचे एकनाथ शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सगळं स्वागत करत आहोत. प्रदेश अध्यक्ष एकनाथ तेली यांना विनंती करतो, शिंदे साहेबांना शाल श्रीफळ देऊन श्री शंकराची मूर्ती देऊन त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. कुडाळ वेंगुर्ला विधानसभा क्षेत्राचे कार्यसत्ता आमदार मालवण असा होता कधी कधी साहेब आमदार निलेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे माजी खासदार निलेशजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, यात्रेसाठी आलेले आहेत, देवस्थान दर्शन आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली साहेब यांना विनंती करतो, त्यांचा सहस्वागत करतो. राजापूर मतदार विभागाचे कार्यसम्राट आमदार
सन्माननीय उदय किरण सामंत यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत. आमच्या देवगडचे सुपुत्र आणि श्रीदेव कुणकेश्वर देवस्थानासाठी गावाच्या विकासासाठी मदत करणारे, आवर्जून आम्हाला कधी सहकार्य करणारे, आमची उठाबस करणारे आमचे लाडके आमदार रवींद्र फाटक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही आम्ही देवस्थानच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्मान्य राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान लोकप्रिय असे आमचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी परवानगी घेऊन मध्येच माईक हातात ह्या कारणामुळे घेतलेला आहे की या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझ्या देवगडच्या जनतेच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मला आभार या कारणामुळे मानायचं आहे की साहेब मुख्यमंत्री असताना गेल्याच वर्षी आमच्या या भागातून जाण्यासाठी एक महत्त्वाचा पूल रेवस ते रेवंडी या अंतर्गत 180 कोटीचा एक महत्त्वाचा पूल आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या सगळ्या जणांना दिलेला आहे. त्याचं काम ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी पाठपुरावा आमचे फाटक साहेबांनी कुठल्या कसबा देवीला शिंदे साहेबांनी तिथेही आम्हाला 25 कोटी दिलेले आहेत. नगर विकास खातं म्हणून त्यांनी माझ्या मतदारसंघातले तरी 3ही नगरपंचायत आहेत. आम्हाला न मागता अशी भरघोस निधी एकनाथ शिंदे साहेबांनी नेहमी दिलेले आहे आणि म्हणून महाविकास आघाडी काळातला जो काही बॅकलॉग होता तो आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या तरी मतदारसंघामध्ये भरून काढलेला आहे. यासाठी त्यासाठी मी मतदारसंघाच्या माझ्या सर्वच मतदारांच्या आणि जनतेच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानतो. धन्यवाद. सन्माननीय शिंदे साहेबांना विनंती करतो, श्री देव कुणकेश्वर देवाच्या दर्शनाला आलेल्या भाविक यात्रेकरूंना, ग्रामस्थांना त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला त्यांची विनंती करायची आहे की साहेब, आमचं मोठं निवेदन आहे की या ठिकाणी गावाचा विकास करण्यासाठी आता नितेश राणे साहेब बोलले, खरोखर आहे की या ठिकाणी ज्यावेळी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, नितेश राणे आमदार झाले, आता पालकमंत्री आहेत, आमचे नारायणराव राणे साहेबांनी एवढ्या वर्षाचा संपूर्ण ब्लॅकलॉग जो होता तो काढून काढला आणि आज या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे कोकणाचं जे काही भलं केलेलं आहे ते या देवासारख्या माणसाने केलेलं आहे. त्याच्यामुळे मी शिंदे साहेबांना सांगतो की आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन करावं. श्रीदेव कुणकेश्वर महादेवाच्या महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी उपस्थित आदरणीय माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, आमचे मार्गदर्शक नारायण राणे साहेब, माझे सहकारी मंत्री नितेश राणेजी, आमदार
आणि माजी खासदार निलेश राणेजी, दुसरे आमचे आमदार किरण सामंत, वहिनी पण इकडे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. रवींद्र फाटक आहेत आणि या संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ, माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्ष माझी इच्छा होती मनामध्ये कुणकेश्वर यात्रेला यायचं, महाशिवरात्रीला, आणि दर्शन घेण्याची इच्छा होती. खरं म्हणजे योग लागतो, तो योग आज आला. आणि म्हणून इकडे नितेश राणे आहेत कुणकेश्वर मंदिर, आणि तिकडे आंगणेवाडीला निलेश राणे आहेत. खरं म्हणजे याला देखील भाग्य लागतं की अशी दोन्ही देवस्थानं दोघांच्या मतदारसंघात आहेत. किरण सामंतचे काय तिकडं दूधपाबेश्वर, ते पण एक पवित्र स्थान आहे. आणि म्हणून मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देत असताना आपल्या महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्रात नाही, देशभरामध्ये कालपासून सुरू झाला. आणि सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त पूजा अर्चा श्रद्धेने करताय. आणि एक अतिशय चांगलं वातावरण, पवित्र वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात पाहतो. कालच मी कुंभमेळ्याला गेलो होतो, महाकुंभ. प्रचंड करोडो लोक त्या ठिकाणी त्या महाकुंभामध्ये आले. खरं म्हणजे हे तेही अद्भुत होतं. आणि करोडो लोक येऊन सुद्धा अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आणि त्यांच्या टीमने केलं होतं. आणि म्हणून 144 वर्षानंतर झालेला महाकुंभ, त्यामध्ये सगळ्यांचीच उत्कंठा होती. मलाही वाटलं जावं, मी गेलो, अनेक लोक गेले, लाखो करोडो लोक गेले. आणि हा महिनाच आपण पाहतोय की सर्व उत्सव आहेत आणि सण उत्सव, आपली ही परंपरा, आपल्याला आपली संस्कृती परंपरा पुढे न्यायची आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये आपापल्या वेळेला तारखेला अशा प्रकारच्या यात्रा होत असतात आणि पूजा होत असतात. अंगणेवाडीचा देखील आताच कार्यक्रम झाला 22 तारखेला, तिथे देखील लाखो करोडो लोक येतात. आणि खऱ्या अर्थाने एक वातावरण सगळं एक पवित्र होऊन जातं. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. मुख्यमंत्री असताना मी काय काय कुठे कुठे निधी केला, काय काय कामं केली, कुठे कुठे विकासाला चालना दिली, राणेसाहेब खरंच मी लक्षात पण ठेवलं नाही. कारण हा कुणाचा, हा माझा, हा तुझा असं कधीच केलं नाही. माझ्याकडे जे जे आले त्यांच्यासाठी मी काम करत गेलो. मग लाडक्या बहिणींसाठी केलं, लाडक्या भावांसाठी केलं, लाडक्या ज्येष्ठांसाठी केलं, लाडक्या शेतकऱ्यांसाठी केलं. आणि म्हणून महायुतीला प्रचंड असं यश देखील मिळालं. नितेश राणे यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की या विभागामध्ये ते आमदार म्हणून काम करतायत. आता ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. या भागातल्या विकासाला चालना देण्याचं काम ते करतील. राणेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील या कोकणामध्ये अनेक प्रकल्प आणले. आणि म्हणून महायुती या कोकणातला सगळा बॅकलॉग भरून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी सीएम होतो राणेसाहेब, तेव्हा लोक म्हणायचे सीएम चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि सर्वसामान्य माणसाचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामा नये. आपण सगळे जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. राणे साहेब एक शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आज मलाही अभिमान आहे की त्यांच्या सोबत देखील मी काम केलं आणि मी देखील एक शाखा प्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झालो. एक सर्वसामान्य कार्यकर्ता, शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता राज्यातला मुख्यमंत्री होतो. आणि तेव्हा त्याला
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते आणि म्हणून एकीकडे आम्ही राणेसाहेब विकासाला चालना दिली. महाविकास आघाडीने, मगाशी नितेश म्हणाला, महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प, अडवलेले प्रकल्प, त्याला आम्ही अगोदर चालना दिली. आता आपला सागरी महामार्ग होतोय कोकणासाठी, त्याचंही काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्याचबरोबर मुंबई पुणे आणि नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला. तशाच प्रकारचा द्रुतगती मार्ग सुपर एक्सप्रेस मुंबई ते सिंधुदुर्ग पण आपण करतोय आणि त्यामुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल. राणेसाहेब मगाशी सांगत होते ते खूप पोटेन्शियल आहे पर्यटनाला, आणि मगाशी एक पुलाचा उल्लेख केला. या ठिकाणी पर्यटनाला देखील जिथं जिथं वाव आहे तिथं पर्यटन वाढीसाठी आपण काम करू. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना देखील मी सांगतो, या भागाचा विकास करा. तुम्ही एकदा पाहणी करा आणि ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये, खरं म्हणजे कोकण हे निसर्ग सौंदर्याने नटलेलं एक कोकण आहे आणि म्हणून कोकणामध्ये मोठमोठे बीच आहेत, चांगलं निळशार पाणी आहे आणि म्हणून 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आपल्याला लाभला आहे आणि म्हणून पर्यटनाला चालना दिली तर इथल्या गावातला आपला तरुण इथंच राहील, इथंच आई वडिलांची सेवा करेल, इथंच त्याला रोजीरोटी मिळेल. अशा प्रकारचं काम आपल्याला सरकारच्या माध्यमातून करायचं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या कुणकेश्वर देवस्थानच्या तर्फे आपण माझं स्वागत केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि तुमच्या ज्या काही समस्या आहेत, काही प्रश्न आहेत, आम्ही एवढे सगळे लोक आहोत त्यामुळे सगळे प्रश्न आम्ही सोडवू. आपल्याला जे जे हवंय ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू, कारण शेवटी महादेवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून इथं कुठेही काही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.